आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी मास्कच्या सक्तीबद्दलची, आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची। राज्यामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे, त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येते। कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरतीच जर का रोखायचं असेल तर तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। म्हणून राज्यामध्ये पुन्हा एकदा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून मास्क वापरणं गरजेचं आहे। लस घेणं अत्यंत अनिवार्य आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत आज बैठक घेतली। राज्यातल्या रुग्णांमध्ये फ्लू सदृश्य लक्षणं आढळली तर त्यांनी तात्काळ RT-PCR तपासणी करून घ्यावी। राज्यातील टेस्टिंगची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढवावा अशा प्रकारच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या, कोणत्या कोणत्या गोष्टींवर भर देण्यात आला, तर चौथ्या लाटेला उंबरठ्यावरतीच रोखायचं असेल तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरा, नागरिकांना लस घेणं अपरिहार्य आहे। फ्लू सदृश्य लक्षणं आढळली तर RT-PCR चाचणी ताबडतोब करा। राज्यातल्या टेस्टिंगचं प्रमाण वाढवा, लसीकरणाचा वेग वाढवा। एवढंच नाही तर कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा चोख राखण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। तिकडे देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक आढावा बैठक घेतली। कोरोनाचं संकट अजून पूर्णपणे टळलेलं नसल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं। आपण इतर देशांच्या तुलनेत परिस्थिती चांगली हाताळली, आता काही देशांमध्ये आकडे वाढत असल्यानं सतर्क राहणं गरजेचं आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले। कोरोना कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा असं आवाहन सुद्धा पंतप्रधानांनी केलं। भारतवासियों ने कई देशों की तुलना में अपने देश में हालात को काफी बेहतर और नियंत्रण में रखा है। इन सब के बावजूद पिछले 2 हफ्तों से जिस तरह से कुछ राज्यों में केसेस बढ़ रहे हैं, उससे हमें अलर्ट रहने की जरूरत है। वैक्सीन जन जन तक पहुंची है। तिकडे देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा जलद गतीनं वाढू लागला आहे, त्यामुळे मास्क सक्तीनंतरही कोरोनाची संख्या आटोक्यात येत नाही असं लक्षात आलंय। त्यामुळे दिल्लीतले निर्बंध वाढू शकतात। बुधवारच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात नवी दिल्लीत कोरोनाचे 1367 नवे रुग्ण सापडले। दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार नव्या रुग्णांची संख्या 1300 वाढली असली तरी 1000 पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतलेत। एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सध्या दिल्लीमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4832 वर पोहोचली आहे। परीक्षेतले मार्क, पगार आणि शेअर मार्केट हे आकडे वाढले ना की कसं सुखावणारं वाटतं, पण हेच आकडे जर का पेट्रोल डिझेलचे वाढले तर स्वाभाविकपणे चिंता वाढते आणि खिशाला कातरी सुद्धा। महागाईला कारणीभूत ठरतात हे पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर। अशा वेळेला सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की आपल्या कमाईचा मोठा वाटा टॅक्सच्या रूपात देऊन सुद्धा इंधनाचे दर सातत्यानं का वाढतात। गेल्या काही काळापासून सातत्यानं वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होऊ लागले। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तर एकमेकांना मागे टाकण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे। 4 चाकी किंवा बाईकचा प्रवास तर महागलेलाच आहे। याशिवाय वाहतूक खर्च वाढल्यानं भाज्या, दूध, फळं आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यात। यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वॅट कमी करत जनतेला अल्पसा दिलासा दिला, पण महाराष्ट्र सरकारनं वॅटवर पाणी न सोडल्यानं राज्यात काही दिलासा मिळाला नाही आणि आता यावरूनच एक नवा वाद रंगलाय। देशवासियों पर पेट्रोल डीजल की बढ़ती कीमत का बोझ कम करने के लिए केंद्र सरकार ने
एक्साइज ड्यूटी में कमी की थी, पिछले नवंबर महीने में कम की थी, लेकिन कुछ राज्यों द्वारा अपने राज्य के लोगों को इसका कोई लाभ नहीं दिया गया। वहीं गुजरात और कर्नाटक के पड़ोसी राज्यों ने टैक्स में कमी न करके इन 6 महीनों में 3,500 करोड़ रुपए से लेकर के 5-5.5 हजार करोड़ रुपए तक अतिरिक्त राजस्व कमा लिया। केंद्रानं वॅट कमी करूनही राज्यानं वॅट काही कमी केलेला नाही। त्यामुळे ठाकरे सरकारनं एवढे हजारो कोटी कमाई केली तरी मुख्य प्रश्न हा की महाराष्ट्रात इंधन दर कधी कमी करता येतील, कारण जनता सरकारला वेगवेगळ्या स्वरूपात कर देत असते, पण इतका कर देऊनही सर्वसामान्यांना काही दिलासा मिळतच नाहीये। मुंबईमध्ये आज 1 लिटर डिझेलचा दर 104 रुपये 77 पैसे असून त्यावर तब्बल 46 रुपये 75 पैसे टॅक्स आहे। या टॅक्समुळे 1 लिटर डिझेलच्या दरात 24 रुपये 38 पैसे केंद्राचा तर 22 रुपये 37 पैसे राज्याचा कर वाटा आहे। 1 लिटर पेट्रोलसाठी 120 रुपये 51 पैसे मोजावे लागतात, त्यावर सर्वसामान्यांना 67 रुपये 13 पैसे इतका कर भरावा लागतोय। यातील 34 रुपये 58 पैसे केंद्राचा कर तर 32 रुपये 55 पैसे राज्याचा कर आहे। खनिज तेल भारतात आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याच्या खर्चाबरोबरच तब्बल 25% केंद्रीय कर आणि 17% वॅटच्या रूपात राज्य सरकारचा कर आकारला जातो। सरकारच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत पेट्रोलियम पदार्थांवरील कर हा आहे। त्यामुळे जनतेवर इंधनाच्या बाबतीत एकूण 47% इतका कराचा बोजा आहे। हा कर थोडा तरी कमी करून सरकार जनतेला दिलासा देऊ शकतं का? राज्य सरकार वॅट कमी का करत नाही, हा खरा प्रश्न आहे। 100 रुपये का माल लेगा तो उसमें समझो खाली 35-40 रुपया पेट्रोल का भाव है, बाकी सब टैक्स है, ठीक है। अगर और ऊपर से महाराष्ट्र में ये लोग एग्रीकल्चरल सेस पर लावतात 10 रुपया 50 पैसा पेट्रोलवर आणि 3 रुपया डीजलवर पर लीटर एग्रीकल्चरल सेस, बघा तो फिर तो कॉस्टली तो होने वाला है, कोई पर्याय नहीं। ऑल इंडिया सब जीएसटी में आ जाए तो ऑटोमेटिक सब पेट्रोल का भाव डीजल का भाव कम हो जाएगा। गेल्या काही दिवसामध्ये इंधन दरवाढ आणि पर्यायानं जी काही अन्नधान्य भाजीपाला याची जी दरवाढ झाली आहे याच्यावरून समाजामध्ये एक आक्रोश आहे आणि तो आक्रोश दिसत असताना राज्यांना त्यासाठी एक प्रकारे जबाबदार धरण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न हा पंतप्रधानांनी केलेला आहे। समाजामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये महागाईवरून एक तीव्र असंतोष आहे, हे आता मोदींच्याही लक्षात आलेलं आहे। महाराष्ट्रात सध्या 1 लिटर डिझेलसाठी 104 रुपये 77 पैसे मोजावे लागतात, तर पेट्रोलचा दर 120 रुपये 51 पैसे प्रति लिटर इतका आहे। शेजारच्या गुजरात राज्यात डिझेलचा दर 99 रुपये 32 पैसे इतका असून पेट्रोलचा दर 104 रुपये 9 पैसे इतका आहे, तर मध्य प्रदेशात प्रति लिटर डिझेलचा दर 101 रुपये 19 पैसे तर पेट्रोलचा दर 118 रुपये 16 पैसे इतका आहे। आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा डिझेल 105 रुपये 65 पैसे इतका असून 1 लिटर पेट्रोलसाठी 120 रुपये मोजावे लागतात। कर्नाटकमध्ये डिझेल 94 रुपये 39 पैशांना मिळतंय तर 110 रुपये 66 पैशांना 1 लिटर पेट्रोलची विक्री सुरू आहे। गोव्यातही डिझेल 97 रुपये 33 पैसे इतका असून पेट्रोलचा दर 106 रुपये 45 पैसे इतका आहे। भाजप शासित राज्य आणि बिगर भाजप शासित राज्यांमधल्या इंधन दरात बरीच तफावत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा अंदाज घेतला तर ते आणखी महागण्याची शक्यता आहे। तशातच एकमेकांवर कुरघोडीच्या नादात सध्या केंद्र आणि राज्य सरकारमधल्या संघर्षात सर्वसामान्य मात्र होरपळून निघतायत। तर मग सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाहीच का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पण या सगळ्यामध्ये राज्य आणि केंद्रात नवीन संघर्ष तयार होतोय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जी बैठक घेतली त्या बैठकीत
बिगर भाजप शासित राज्यांना झापल्याचं दिसतं आणि तेही पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून. यानंतर काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत एक स्पष्टीकरण जारी केलं आणि राज्याची भूमिका मांडली. केंद्रामध्ये महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जाते असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी आकडेवारीसह केला. यानंतर लगेचच राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केलं आणि राज्यावर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलंय की आरोप प्रत्यारोपांचा खेळ गैरकृत्य लपवण्यासाठी चांगला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मात्र मिळत नाही. केंद्र सरकारनं नोव्हेंबरमध्ये इंधनावरचे कर कमी केले. राज्यांनी कर कमी करावेत अशी सूचना केंद्रानं केली होती. मात्र बिगर भाजप राज्यांनी कर कमी केलेला नाही. महाराष्ट्रासह बिगर भाजप शासित राज्य केवळ नफेखोरीत व्यस्त आहेत असा आरोप त्यांनी केला. बातमी आहे भाजपच्या राजभवन वारीची. भाजपच्या शिष्टमंडळानं किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात आणि अन्य काही मुद्दे घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपनं सरकारची तक्रार राज्यपालांच्याकडे केली. पोलिसांना हाताशी धरून राज्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं भाजपच्या नेत्यांनी यावेळी म्हटलं. पोलीस आयुक्तांनी CISFच्या महासंचालकांना लिहिलेल्या पत्रावरून सुद्धा भाजपनं प्रश्न उपस्थित केलेत. CISF जवान आणि मुंबई पोलिसांमध्ये तुंबळ युद्ध व्हावं अशी आयुक्तांची अपेक्षा आहे का असा प्रश्नही भाजपच्या नेत्यांनी केला. त्यामुळे भाजपनं राजभवनाची पायरी चढल्यानंतर आता शिवसेनेचे नेते सुद्धा आक्रमक होऊ लागले. संविधानानं आमच्या पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर दिलेली आहे त्या घटनात्मक प्रमुख म्हणून या राज्याचे आम्ही राज्यपालांना सांगितले. शेवटची आशा, आम्ही शेवटचा तुमच्याकडे न्याय मागायला त्या ठिकाणी आलेलो आहोत, कारण आम्ही कायद्यावर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि जर कायद्याने झालं नाही तर भारतीय जनता पार्टीने संघर्षाची भूमिका घेतलेली आहेच. परंतु त्यापूर्वी राज्यपालांना या गोष्टींची चौकशी करून तात्काळ गृह सचिवांना आदेश देऊन आपण अहवाल मागवा आणि या संबंधातली कठोर कारवाई करा आणि लोकशाहीचं त्या ठिकाणी तुम्ही संरक्षण करा. तर उद्धव ठाकरेंचं उद्धट सरकार आणि पोलीस कमिशनर कधी बनवाबनवी करते. ते जे 70-80 शिवसेनाचे गुंड होते त्यांना वाचवण्यासाठी फर्जी FIR घेतली. राज्यपालांकडे आम्ही मागणी केली आहे, पहिले पोलीस कमिशनरला फर्जी FIR संबंधित त्याच्या विरोधात कारवाई करा. हे फेक FIR आहे, कायद्याची त्याचं अस्तित्वच नाहीये, म्हणून ते रद्द करा. आज 84 तास झाले खरी FIR का उद्धव ठाकरे सरकार घेत नाही. CISFच्या एजन्सीने शोधावं. CISFचे जवान उपस्थित असताना, झेड सिक्युरिटी असताना महाराष्ट्र पोलिसांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांनी किंवा समाजकंटकांनी काय म्हणायचं म्हणून पुन्हा त्याच्यावर ऑब्जेक्शन नको, दगड कसा फेकला, एवढ्या सगळ्या एजन्सीज त्यावेळेला काय करत होत्या, त्याच वेळेला पकड म्हणून कोणाला पकडलं का नाही, असे सगळेच प्रश्न आहेत. पण याची व्यवस्थित दखल केंद्राच्या गृह खात्याने घेतली आहे. तिकडे संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये सुरू असलेलं शाब्दिक युद्ध थांबता थांबत नाहीये. राज्यपालांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी भाजपवर खोचक टीका केली. राजभवन हे गुन्हेगारांना संरक्षण देतं का असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाचं कसं आहे, हवेत गोळीबार फार करतात आणि एक गोळी लागत नाही. त्यांना करू द्या, त्यांना त्याच्याविषयी काय मला म्हणायचं नाही. मुद्द्यावर बोला. तुम्ही महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, जे मंत्री आहेत, त्यांच्याविषयी याच पद्धतीनं तुम्ही काही मुद्दे समोर ठेवलेत ना. मग हा एक मुद्दा आम्ही समोर ठेवल्यावरती तुम्ही एवढे बिचकत्या कशा करता. राष्ट्रपतींना भेटावं, त्यांनी गृहसचिवांना भेटावं. खरं म्हणजे राज्यपाल गुन्हेगारांना कसं काय भेटण्याचा प्रश्न आहे. INS विक्रम घोटाळ्यात ज्याची चौकशी सुरू आहे, ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्याने जनतेचे देशाचे पैसे लुटलेले आहेत, इकॉनॉमिक ऑफिस विंग तपास करत आहे, जो जामिनावर सुटला आहे, त्या आरोपीला राज्यपाल भेटतात ही गंभीर गोष्ट आहे. या राज्यामध्ये गुन्हेगारांना संरक्षण कोण देत आहे, राजभवन देत आहे का, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
तिकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये 1 मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेला अद्यापही परवानगी मिळालेली नाही, पण आता ती औपचारिकता असल्याचं बोललं जात आहे. अशातच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी औरंगाबादला भेट दिली. राज ठाकरे यांची सभा ज्या मैदानात होणार आहे त्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात बाळा नांदगावकर यांनी जाऊन पाहणी केली. यानंतर औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी सुद्धा या प्रकरणात उद्याला अंतिम निर्णय देऊ असं म्हटलं आणि बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची सुद्धा भेट घेतली. जवळपास 80% तयारी पूर्ण सभेची झालेली आहे. आता बैठकीत नेमकं काय ठरलंय पोलीस कमिशनर साहेबांनी मी विनंती केली त्यांना की आम्हाला 1 तारखेला सभेला परवानगी दिली तर फार बरं होईल. अर्ज वगैरे आम्ही सगळा केलेला आहे, आमची तयारी केलेली आहे. परंतु पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते. त्यामुळे त्यांना मदत करणं आमचं काम आहे. त्यामुळे ते सगळे माहिती घेत आहेत सगळी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय ते उद्यापर्यंत निर्णय घेतील असे त्यांनी आम्हाला सांगितलं. तुम्हाला काही सूचना दिल्या का सांस्कृतिक मंडळात काही? नाही, ते म्हणाले की एकंदरीत मीच त्यांना विनंती मुंबईहून केली होती की तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या निश्चितपणे आम्हाला सांगा. त्याची अंमलबजावणी पालन करण्याचं कर्तव्य आम्ही निश्चितपणे करू आणि त्याप्रमाणे त्यांनी जर सूचना दिल्या त्याचे निश्चितपणे आम्ही पालन करूच. परंतु एकदा परवानगी झाली का त्यांच्या सूचना येतीलच. गृहमंत्र्यांनी सुद्धा संकेत दिलेले पॉझिटिव्हली की परवानगी द्यायला काय हरकत नाही आणि तुम्ही सगळे हसत आलेला तिथून. यात काय पॉझिटिव्ह साईन आहे? चांगली गोष्ट आहे. गृहमंत्र्यांनी परवानगी देण्यासाठी जर सांगितलेलं असेल तर आम्हाला आनंद आहे. मी त्यांचा आभार मानतो. आताच दादा, सांस्कृतिक मंडळ हे तुम्ही जसं सांगितलं ऐतिहासिक आहे, तिथं सभा घेणं किती महत्वाचं? नाही, एकंदरीत सभा म्हणजे काय, काही जागा ह्या सभेसाठी त्या सभेसाठीच बनवलेल्या असतात असं मला वाटतं. आणि ती एक प्रकारे ऐतिहासिक जागा जिथं आमच्या माननीय बाळासाहेबांची सभा झालेली आहे, तिथं माझ्या राजसाहेबांची सभा होती. त्याच्यापेक्षा मला कुठला आनंद असू शकतो? 1988ची सभा तिथं गाजलेली, त्याच धर्तीवर ही सभा होईल. निश्चितपणे चांगली सभा होईल याची खात्री आहे. आपण बघितलं की पोलीस आयुक्तांसोबत भेट घेऊन आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांवर थोडासा आनंद दिसत होता. त्यामुळे या सभेला परवानगी भेटेल असे संकेत भेटत आहेत. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तिकडे राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबद्दल औरंगाबादचे पोलीस आयुक्त लवकरच निर्णय घेतील असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. एकूणच सभेला परवानगी देण्याच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी सकारात्मक संकेत दिलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेला औरंगाबादच्या परवानगी मिळू शकते असं तुम्हाला? मी आधीच सांगितलेलं आहे की याच्या संदर्भातला निर्णय औरंगाबाद पोलीस कमिशनर घेतील आणि माझ्या माहितीप्रमाणे ते परवानगी देतील. तिकडे राज ठाकरे यांच्या सभांना आता महाविकास आघाडी सरकारमधील 3ही घटक पक्ष रोखठोक उत्तर देण्याची शक्यता आहे. कारण भोंगे आणि हनुमान चालिसाला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून पुण्यामध्ये एकत्रित जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही सभा 30 एप्रिलला पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात होणार आहे. या सभेला 3ही पक्षांमधले नेते आणि काही मंत्री उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा 30 तारखेला पुण्यातच आहेत. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. पुण्याहून ते औरंगाबादला सभेसाठी जातील. हे सगळं सुरू असतानाच दादरच्या शिवाजी पार्क या मैदानात रमजान ईदच्या निमित्तानं नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी पुढे आली होती. औरंगाबादचे वकील नईम शहाबुद्दीन शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी केली. मात्र त्यांची शिवाजी पार्कमध्ये नमाज पठणाच्या मागणीला सरकारच्या वतीनं तातडीनं ब्रेक लावण्यात आला. मुंबई महापालिकेनं नमाज पठण करण्यास परवानगी नाकारत असल्याचं ताबडतोब सांगितलं. सुरक्षेच्या दृष्टीनं परवानगी देता येणार नसल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान काही वेळापूर्वी औरंगाबादचे वकील नईम शहाबुद्दीन शेख यांनी शिवाजी पार्कात नमाजच्या निमित्तानं नमाज पठणाची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. पालिकेनं ती नाकारली आहे आणि आता यावरून पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. शासनाने याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मी आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना ह्या व्हिडिओतर्फे त्यांना अपील करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी पार्क मैदान जे आहे ह्या मैदानावर शासनाचे 5 दिवस राखीव आहेत आणि त्या 5 दिवसापैकी दरवर्षी
रमजान ईद निमित्त नमाज पठण करण्याकरिता आम्हाला शासनाने परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो. सध्या राज्यात सगळीकडे भोंगे, त्यामुळे होणारा त्रास, भोंग्यांवरचं राजकारण या सगळ्यावरती चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्र अक्षरशः ढवळून निघालाय. पण मंडळी, कोल्हापुरात मात्र हेच भोंगे कौतुकाचा विषय ठरतायत. कसे काय पाहूयात. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. महाराष्ट्रात सध्या भोंग्यांवरून राजकारण तापलंय. मशिदींवरच्या भोंग्यांना हनुमान चालीसा लावून उत्तर दिलं जात आहे. महाराष्ट्रातून सुरू झालेला भोंग्यांचा वाद आता इतर राज्यातही पोचलाय. त्याचवेळी ऐतिहासिक शहर असलेल्या कोल्हापुरात हे भोंगे मात्र तेढ निर्माण करण्याचं नव्हे तर जनजागृतीचं काम करतायत. महत्वाच्या सूचना, इशारा, त्याचबरोबर जनसामान्यांना आवश्यक असणारी माहिती द्यावयाची असेल तर या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून एका कॉलवरती या सर्व काही इत्थंभूत विश्वासार्ह माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन विभागानं असे 615 भोंगे शहरभर लावले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर भोंग्यांवरून संदेश दिला जाणार आहे. तसंच अफवांपासून सावध राहणे, प्रशासनाच्या उपक्रमाची माहिती देणे, जनजागृतीपर संदेश देण्यासाठीही हे भोंगे वापरले जाणार आहेत. देशातली सगळ्यात पहिली सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कोल्हापुरात बसवण्यात येते. ही सोलर एनर्जीवरती चालणारी, त्याचबरोबर GSM तंत्रज्ञानावरती चालणारी आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी माझ्या मोबाईलवरून जरी आपण एखादा कॉल लावला तरी ॲट ए टाइम या सर्वच्या सर्व 615 ठिकाणी आपल्याला आवश्यक असणारी सर्व माहिती, मग याच्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती वगळता इतर शांततेच्या कालावधीमध्ये सर्व शासकीय योजनांबद्दलची माहिती, लाभार्थ्यांचे निकष, एखादी घटना घडली असेल तर त्या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीची अफवा पसरवू नये यासाठी प्रशासकीय पातळीवरून दिली जाणारी विश्वासार्ह माहिती. भोंग्यांवरून राजकारण होण्यापेक्षा हे भोंगे उपयुक्त ठरतायत आणि त्यावरून होणाऱ्या सूचनांचा फायदा होत असल्याचं नागरिक सांगतायत. प्रशासकीय लेवलला महापुराची आपत्ती किंवा एखाद्या दृष्टिकोन वादळाची आपत्ती अशा कुठल्या दुर्घटना घडणार असतील तर आधी त्यावरून सुचवलं जाते की बाबा ही आपत्ती येण्याची शक्यता आहे आणि जनतेने जागृत राहून आपापला बचाव करावा. असे भोंगे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शहरात लागले पाहिजेत. भोंगेच्या प्रसार माध्यमातून सूचना द्या चालू केलेल्या आहेत. त्या सूचनाचं पालन, कुठेही दंगा-धोपा होणार नाही, दंगली धोपा होणार नाही, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही असे हे कोल्हापूर आहे आणि नागरिक त्याचं पालन करणार यात काय दुमाची शंका नाही. सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरू करण्याचा प्रकल्प पूर्णत्वास होत आहे. या भोंग्यांचा आवाज डेसिबल मर्यादा ओलांडणार नाही याचीही खबरदारी घेतली जाणार आहे. तरी भोंग्यांना विरोध, त्यावरून होणारं राजकारण यापेक्षा अशा उपयुक्त माहिती देणाऱ्या भोंग्यांचं जनता, नेते सगळेच स्वागत करतील यात शंका नाही. ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. असे भोंगे काही काही वेळेला बरे असतात, नाही का? दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवनीत राणा आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यामधला संघर्ष काही थांबण्याची चिन्ह नाही आहेत. राणांनी आता थेट दिल्ली पोलिसांना पत्र लिहून राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे, तर राऊत यांनी सुद्धा थेट लोकसभा अध्यक्षांनाच पत्र लिहिणार असल्याचं म्हटलंय. संजय राऊत यांनी बोगस जात प्रमाणपत्र वापरणाऱ्या खासदारांनी पुन्हा एकदा लोकसभेत निवडून येऊन दाखवावं असं आव्हान खासदार नवनीत राणा यांना दिलं. तसंच राणांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचाही दावा केला. यावरून संतापलेल्या राणा यांनी थेट दिल्लीतल्या संसद मार्गावरच्या पोलिसांनाच पत्र लिहून आता नवीन आरोप केले आहेत. मी मागासवर्गीय समाजाची असल्यानं मला जाणून बुजून 420 म्हटल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर राणांचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का, त्यांना पत्र का लिहिलं नाही असा प्रश्न राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात पोलीस नाही आहेत का? महाराष्ट्रात पोलीस आहेत ना, करतील ना तपास. जर मी काही चुकीचं केलं असेल या महाराष्ट्रात कोणी काही चुकीचं केलं असेल तर राज्याचे पोलीस माझ्यावरही कारवाई करू शकतात. कायद्याचं राज्य असं जेव्हा आम्ही म्हणतो
तर त्या कायद्याच्या राज्यावर तुम्ही विश्वास दाखवायला पाहिजे. तुम्ही दिल्लीत पत्र लिहा, तुम्ही अजून कुठे पत्र लिहा, जिथे जिकडे तुमची सरकार आहे तिथे पत्र लिहिताय, त्याच्यातच तुमचा मानसिकता कळून येते. आमच्या मंत्र्यांना 5-10 लाखांसाठी आत टाकता, मग डी गँगच्या लकडावालाकडून 80 लाख घेणाऱ्या राणांवर कारवाई का नाही, याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. मुद्द्यावर बोला. तुम्ही महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, जे मंत्री आहेत, त्यांच्याविषयी याच पद्धतीनं तुम्ही काही मुद्दे समोर ठेवलेत ना. मग हा एक मुद्दा आम्ही समोर ठेवल्यावरती तुम्ही एवढे बिचकत्या कशा करता सांगा ना. यांची चौकशी व्हायला हवी की नाही, हाच माझा मुद्दा आहे. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नवनीत राणा यांनी 2 दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पोलीस ठाण्यात छळ झाल्याची तक्रार केली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी सुद्धा सीसीटीव्ही फुटेज समोर आणत असंच काही घडलं नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. आता नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधलाय. दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे येत्या काळात राणा विरुद्ध राऊत या वादाचे दिल्लीतही पडसाद उमटणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे युसुफ लकडावाला प्रकरणामध्ये ईडीनं नवनीत राणा यांची चौकशी का केली नाही असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आणि पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला. मात्र केंद्र राज्य सरकारमध्ये यापूर्वी अनेक वेळेला राजकीय संघर्ष झालेत. राज्य सरकारच्या स्थापनेपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रावर आरोप केले जात आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा अनिल देशमुख यांच्यावरचे 100 कोटी वसुलीचे आरोप असत, अशा अनेक प्रकरणांचा तपास केंद्रीय यंत्रणांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर शपथ घेतो की 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली खरी, मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यापूर्वीच केंद्र सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली होती. खरं तर या संघर्षाला एक राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. मात्र हे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी 23 नोव्हेंबर 2019ला देवेंद्र फडणवीस यांनी औट घटकेचं सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी राज्यपालांनी पहाटे राष्ट्रपती राजवट मागे घेतली होती. अत्यंत गुप्तपणे एका रात्रीत या सगळ्या हालचाली करण्यात आलेल्या होत्या. राज्यपालांच्या त्या निर्णयावर बरीच टीका सुद्धा झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेतच केंद्र विरुद्ध राज्य सरकार या राजकीय संघर्षाची बीजं पेरली गेलेली होती. आता नवनीत राणा आणि किरीट सोमय्यांच्या निमित्तानं या संघर्षाला आणखी धार आलेली आहे. पण गेल्या 2 ते 2.5 वर्षातल्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास वारंवार हा संघर्ष झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. अल कायदा, हिजबुल मुजाहिदीन हे सगळं जर तुम्ही पाहिलं असेल ते पोलिसांवरती किंवा तपास यंत्रणा असतील, सुरक्षा यंत्रणावरती हल्ला करून त्यांना डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न करतात. मुंबई महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम सुरू आहे. एल्गार प्रकरणावरूनही असाच संघर्ष झाला होता. 31 डिसेंबर 2017ला पुण्यात एल्गार परिषद झाली होती. या परिषदेच्या 1 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2018ला कोरेगाव भीमा परिसरात जातीय दंगल उसळली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांनी देशभरातून अनेक सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी आणि वकिलांवर कारवाई केली होती. त्यावेळी राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती. तसंच पुणे पोलिसांच्या त्या कारवाईवर शरद पवार यांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केलं होतं. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शरद पवारांनी एल्गार प्रकरणी SIT स्थापन करून चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. महाविकास आघाडी सरकार SIT स्थापन करण्याच्या तयारीत असतानाच केंद्र सरकारनं वेगानं हालचाली करून एल्गार प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. यावरूनही केंद्र आणि राज्य सरकार दरम्यान
पॉवर वॉर झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अशाच प्रकारे अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालं होतं। सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बराच गदारोळ झाला होता। मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं। एकीकडे मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असतानाच अचानक सीबीआयची या सगळ्या प्रकरणी एंट्री झाली। त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली। पण केंद्र आणि राज्य सरकारमधल्या संघर्षाची ही यादी इथंच संपत नाही। कार्मायकल रोड स्फोटक प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणातही हा संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं। या प्रकरणामध्ये सचिन वाझेचा सहभाग उघड झाल्यानंतर राज्य सरकारनं एटीएस मार्फत चौकशी सुरू केली होती। मात्र त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणा NIAनं या सगळ्या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला होता आणि यानंतर संघर्षाचा पुढचा अंक सुरू झाला। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर हा वाद कोर्टात गेला आणि त्यानंतर सीबीआय आणि ईडी कडून अनिल देशमुखांवर कारवाई करण्यात आली। मुंबईतल्या मेट्रो ट्रेनच्या कारशेडची जागा आणि बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरूनही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आजही शह काटशहाचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर या राजकीय साठमारीत जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मागे पडले असून केवळ राजकीय स्वार्थासाठी शह काटशहाचं राजकारण केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी गुणरत्न सदावर्ते आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे। सदावर्ते मावळा नाही डोमकावळा असून जामिनावर बाहेर आलेल्यांना पराक्रमाची भाषा शोभत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर सोमय्या यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजपचे सिंघम नव्हे चिंगम असा टोला लगावला। मावळा मावळा नाही तो डोमकावळा आहे, कारण त्याला माहिती नाही तो जामीन देऊन बाहेर आलेला आहे। तो काही कुठलं पराक्रम करून नाही बाहेर आलेला आहे की कुठला तरी पराक्रम केलाय आणि त्याला आत्महत्या टाकलं असं नाही, त्या जामिनावर बाहेर पडलाय। त्यामुळे तो मावळा नाहीये, तो डोमकावळा। सोमय्याजी हे बीजेपीचे सिंगम नाही चिंगम आहेत आणि त्यांना कल्पना नाहीये, कारण आता लोकसभेचं इलेक्शन जेव्हा असणार आहे तेव्हा त्यांना कडीपत्त्यासारखं उचलून बाहेर टाकलं जाईल, ह्याचं दुःख वाटतंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राजकीय नेत्यांना खडेबोल सुनावले। राजकीय नेत्यांची अवस्था वाईट झाली असून जनतेनं ज्यासाठी त्यांना निवडून दिलं ते प्रश्न बाजूला ठेवून एकमेकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हे नेते करतायत, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। ईडीची अवस्था सुद्धा वाईट झाली असून पानटपरीवर बीडी मिळते तशी ईडी झाल्याची टीकाही त्यांनी केली। माझ्या हातात द्या ईडी, मग दाखवतोय मी सगळ्यांना। मी तर सारखं सांगून ते ईडी म्हणजे आहे ना, ती अशी चेष्टा झाली आहे। ते पानपट्टीवरती बीडी मिळते ना, बीडी, तशी ती ईडीची अवस्था झाली। ईडी आली, या ना ताब्यात, लावा चौकशी, चाप लावा एकाला, सगळं हे करतो। तिकडे आपल्या विविध मागण्यांसाठी आज मंत्रालयात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। एवढंच नाही तर समन्वयकांच्या केबिनमध्ये अनेक तास ठिय्यासुद्धा केला। आपल्या मागण्यांच्या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाकडून थेट मंत्रालयात आंदोलन करण्यात आलं। सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयात हे आंदोलन झालं। मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना बराच वेळ समजूत काढल्यानंतर अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं। या सगळ्या आंदोलकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेसाठी उद्या आमंत्रण दिलंय। सारथीला भरीव निधी आणि सारथीला जे काही कर्मचारी लागणार आहेत, अधिकारी लागणार आहेत, त्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात। तर याबाबत कुठेही काही झालेले नाही। 15 मार्चची डेडलाईन होती, आम्हाला आश्वासन दिलेलं होतं, मात्र तसं झालेलं नाही।
हे सारथीचं झालं. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जे आहे, या महामंडळाचे जे व्याज परताव्याची जी मर्यादा आहे ती 10 लाखावरून 15 लाख करणार होते. मात्र असं कुठलाही प्रस्ताव दाखल झाला नाही. सर्व समावेशक चर्चा करण्यात आली की सुपरन्युमररी पदं तयार करण्याबाबत कशा पद्धतीनं आपण कारवाई केली पाहिजे. तर आम्हाला असे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत की मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे प्रस्ताव सादर करा. विभागानं मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे, प्रोसेसमध्ये आहे. ते जेव्हा छत्रपती संभाजीराजांचं उपोषण त्यांनी मागं घेतलं तर ते 1 महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करा म्हणून सांगण्यात आलं होतं. आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे. नंतर 2 मीटिंग उपमुख्यमंत्री महोदयांकडे झाल्या. त्या बैठकीमध्ये देखील आम्हाला निर्देश देण्यात आले. तर तो आता प्रस्ताव सादर आहे, तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येतोय. तिकडे मराठा क्रांती मोर्चाकडून आज मंत्रालयात आंदोलन झालं. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलंय. तारखेप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत. सरकारनं तातडीनं मराठा समाजाला जी आश्वासनं दिलेत ती पूर्ण करावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. थोड्या गोष्टी ज्याप्रमाणे जिथं शब्द दिला होता त्या पुढे गेलेले नाहीत, म्हणून त्यातनं काही मार्ग निघावा म्हणून त्यांनी तिथं हे आंदोलन केलेलं. माझी सगळ्या समन्वयकने विनंती आहे, आपण आपल्या भावना व्यक्त करणं हा तुमचा अधिकार आहे, पण अधिकार असताना सुद्धा कुठली अशी गोष्ट करू नये जेणेकरून कायदा हातात आपण घ्या. म्हणून माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही ताबडतोब आपला निरोप अजितदादांच्याकडं पोचवा, मुख्यमंत्र्यांच्याकडं पोचवा आणि मार्ग निघेल. तिकडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सायकलवरून जात असताना अपघात झालाय. त्यांना चक्कर आल्यानं ते खालती कोसळले. सुदैवानं त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सांगलीतल्या गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकलवरून जात असताना चक्कर आल्यानं ते खालती कोसळले. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आणि आता तमाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी. खतांच्या किमतीमध्ये काही ठिकाणी 20% तर काही ठिकाणी थेट 70% वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आपल्या उत्पादनातील जवळपास 25 ते 35% हिस्सा हा खतं आणि कीटकनाशकांसाठी शेतकरी खर्च करतो. आधीच वाढलेल्या इंधन किमतीमुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यात आता खताच्या किमतीसुद्धा भरमसाठ वाढल्या आहेत. खतांचे मुख्य पुरवठादार देश हे रशिया, बेलारूस आणि युक्रेन आहेत. पण सध्या रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत झालाय. शिवाय इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढलाय. खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दरही वाढल्यानं खतांच्या किमतीत 200 ते 700 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. आधीच पिकांना हमीभाव मिळत नाहीये, त्यात उत्पादन खर्च वाढतोय. यामुळं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 50% वाढ खतांमध्ये झाली आहे. तितकं उत्पादन नाही आहे. त्यामुळे शेती करणं काही परवडत नाही आम्हाला. आणि हर गोष्टीमध्ये वाढ झाली आहे. औषधी महाग झाल्या आहे शेतीतल्या, आणि हर प्रकारचे खत महाग झाले आहे. एकीकडे इंधनामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर युक्रेन रशिया यामध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे खतांसाठी जे साहित्य लागतं म्हणजे किंवा जे न्यूट्रियन लागतं खतं तयार करण्यासाठी, ते इन्ग्रेन लागतं, ते सर्व विदेशातून येतं आणि त्याचा तुटवडा आहे. त्यामुळे कुठेतरी खताच्या निर्मितीवर त्याचा परिणाम झाला आणि त्याचाच एक प्रमुख कारण म्हणून कुठेतरी खतांचे भाव आपल्याला वाढताना दिसत आहे. कृषी विभागानं केंद्राकडे 55 लाख मेट्रिक टन खतांची मागणी केली होती. सध्या राज्यामध्ये 2 लाख मेट्रिक टन खतांचा साठा आहे. फक्त नागपूर जिल्ह्यातल्याच खतांची मागणी 1,70,000 मेट्रिक टनाची आहे.
दरवर्षी आपल्याला 1,50,000 मॅट्रिक टनाचं खरीप हंगामामध्ये खता उपयोगात आणल्या जाते आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये. तर आपण 1,76,000 मॅट्रिक टनाची डिमांड दिलेली होती. त्याऐवजी आपल्याला 1,53,000 मॅट्रिक टन खताचं आवंटन प्राप्त झालेलं आहे. आज रोजी आपल्या जिल्ह्यात 55,000 मॅट्रिक टन खतं आलेलं आहे आणि आता मधात 8-12 दिवसात अजून रॅक लागत आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कुठेही खताचा तुटवडा भासणार नाही असं मला वाटतं. खरीप हंगाम आढावा बैठकांसाठी राज्याचे कृषी मंत्री राज्यभरात बैठका घेत आहेत. कृषी मंत्र्यांनी खतांच्या वाढलेल्या किमतीचा विचार करत शेतकऱ्यांना काहीसा दिलासा द्यावा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडनं केली जातीये. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आता एक महत्त्वाची बातमी. देशभरातल्या सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचं वय आता 6 वर्ष पूर्ण असलंच पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेनं याबद्दलचा निर्णय जाहीर केला होता, पण संघटनेच्या या निर्णयावर आक्षेप घेत आधी उच्च न्यायालयात आणि मग सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. उच्च न्यायालयानं आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी सुनावणी झाली आणि केंद्रीय विद्यालय संघटनेचा निर्णय योग्य असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे 2022-23च्या शैक्षणिक वर्षात 6 वर्षांच्या चिमुकल्यांनाच थेट पहिलीत प्रवेश मिळेल. त्याआधी केंद्रीय विद्यालयात 5 वर्षाच्या मुलांना सुद्धा पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळत होता. हे धोरण कदाचित संपूर्ण देशाकरता अवलंबण्यात येऊ शकतं. पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर झोपलेल्या एका गृहस्थाला कारनं चिरडलं. 4 दिवसानंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला. पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरातली घटना, ही सगळी घटना CCTVत कैद झाली. 4 दिवसानंतर या आरोपीला पोलिसांनी अटक केली, पण FIR योग्य पद्धतीनं न नोंदवल्यामुळे अवघ्या काही तासात या आरोपीची जामिनावर सुटका सुद्धा झाली. फुटेज चेक केले त्यावेळेस किया MH12 SQ 9425 ही गाडी त्या इसमाच्या अंगावरून जाताना CCTV फुटेजमध्ये दिसली. त्या अनुषंगाने आपण त्या गाडी चालकाविरुद्ध आपण 279, 304 व मोटर व्हेकल ॲक्ट 134, 187 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आणि आता तमाम खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी. नवी मुंबईतल्या APMCच्या बाजारपेठेत आज हापूस आंब्याची विक्रमी आवक झाली. तब्बल 1 लाखपेक्षा जास्त आंब्याच्या पेट्या इथे दाखल झालेत. कोकणातील 76,000 पेट्यांची आवक सुद्धा यात आहे. कर्नाटकातला हापूस आंबा त्याच्या सुमारे 25,000 पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्यानं आंब्याचे भाव कमी होतील अशी शक्यता आहे. 1,000 पासून 3,000 रुपयेपर्यंत पेटी अशा प्रकारचा भाव सध्या APMCत आंब्याला उपलब्ध आहे. मागच्या वर्षी सर्वात जास्त म्हणजे 62,000 पेट्यांची आवक एका दिवशी झाली होती. यावर्षी हा रेकॉर्ड मोडत 76,000 पेट्यांची एका दिवसात आवक झाली. 22 तारखेनंतर सीझनचा जो पीक पिरियड असतो, म्हणजे जो काय 2022चा हंगाम आहे, त्या हंगामातला पीक पिरियड सध्या चालू झालेला आहे. जर आपण आवकचा हिशोब केला तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा या तिन्ही जिल्हा मिळून जवळजवळ 75,000 ते 76,000 पेट्या प्लस कर्नाटकमधनं जवळजवळ 25,000 क्रेट असे जर दोन्हीची जर आपण बेरीज केली तर 1 लाखाच्या पुढं पेट्यांची आवक सध्या मुंबई मार्केटला चालू झालेली आहे. आणि आता उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातली एक मोठी बातमी. रिलायन्स आणि बायकॉम 18नं एका मोठ्या भागीदारीची घोषणा केली आहे. बोधी ट्री सिस्टीम्स, रिलायन्स आणि बायकॉम 18 यांनी संयुक्तपणे भागीदारी जाहीर केली आहे. तब्बल 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक या संयुक्त प्रकल्पात असणार आहे. रिलायन्स प्रोजेक्ट्स आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस जवळपास 1,645 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक करेल. तर जिओ सिनेमा ॲपचा सुद्धा या भागीदारीत सहभाग असेल. रिलायन्स, बोधी ट्री आणि पॅरामाउंट ग्लोबल
यांनी मीडिया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण वितरणात सहभागी होण्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्ता घेऊन येते महामुंबई, मुंबईची बित्तम बातमी.